मोठी बातमी समोर येते। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय। शेतीसाठीच्या कर्ज वसुलीला आता 1 वर्षाची स्थगिती देण्यात आली आहे। पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने हा दिलासा दिलाय। तर सहकारी कर्जाचं पुनर्गठन करण्याचेही आदेश सरकारकडून देण्यात आले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। तर जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। त्यामुळे या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारने कर्ज वसुली जी आहे ती 1 वर्षाची स्थगिती दिली आणि पुनर्गठन करण्याचे आदेश दिलेत। काय भावना आहेत पूरग्रस्त शेतकरी म्हणून सरकारच्या निर्णयाकडे कसं? आमची शेतकऱ्याची भावना आहे की कर्ज माफच करावा, कारण यावर्षी आलेलं गेलं सगळं उत्पन्न तर गेलेलंच आहे आणि आता रान नीट करायला सुद्धा म्हणजे आमच्याजवळ पैसा नाही। त्यासाठी शासनानं एवढा निर्णय घ्यावा की कर्ज माफी करून टाकावी। काय भावना, काय वाटतं? सरकारचा निर्णय चांगला आहे, स्वागत करायला निर्णयाचं कसं आहे? नाही, सरकारनं काय करायला पाहिजे, तातडीची कर्जमाफी पूर्णची पूर्ण करायला पाहिजे। ही वेळ काढूचा धंदा आहे सध्या। सरकारनं काय केलंय, तात्पुरतं म्हणजे दुखावर मीठ चोळायचं काम केलेलं आहे, परंतु पूर्णची पूर्ण जर त्यांनी कर्जमाफी केली तर शेतकरी सुखी होईल। काय वाटतं, आनंद वाटतं का थोडासा तरी? दिलासा वाटतं का? दिलासा आहे थोडासा, पण याचा काहीच उपयोग नाही। शेतकऱ्याने तातडीची कर्जमाफीच केली पाहिजे। हे घेतलेला निर्णय पण शेतकऱ्यासाठी आहे, चांगला आहे, पण ह्याचा काहीच उपयोग नाही। शेतकऱ्याची कर्जमाफी केलीच पाहिजे। निवडणुका सुरू होतात, आता जिल्हा परिषद लागेल, पंचायत समिती, त्या निवडणुकीच्या तोंडावर निर्णय घेतलाय सरकारनं। ही निर्णय घेतलाय ती काय एवढा असा म्हणजे हेच नाही, कारण का शेतकरी पूर्ण हातबल झालेला आहे। त्याला कुठल्याच गोष्टीचा म्हणजे त्याला आधार राहिलेला नाही। ही कर्जमाफी केली हीच मोठा शेतकऱ्यासाठी आधार आहे। काय सांगाल, काय भावना तुमच्या? बरं वाटतं का निर्णय घेतला सरकारचा? निर्णय सरकारच्या निर्णय हा तर एकदम चुकीचा म्हणल्यासारखाच आहे। कारण एका दृष्टीनं जरी सपोर्टिंग वाटत असेल की स्थगिती दिली आहे, पण स्थगिती देऊन काय उपयोग काय आम्हाला? कारण सध्या आमचं जे इथं सगळं पुरानं सगळं गेलंय वाहून, आमच्यापाशी आज पेराय पैसे नाहीत आणि ह्यांच्या स्थगितीला करून आम्ही काय करणार आहोत? काय आमची जर कर्जमाफी झाली तरच आम्ही सुखी होऊ शकणार आहोत, नाहीतर कर्जमाफी जर नाही झाली तर आम्हाला जमीन विकून टाकावं लागतं त्याला। काय काय भावना आहेत? काय बरं वाटतं का निर्णय? कसं वाटतं? निर्णय तरी आहे का नाही? दिलासा आहे थोडा, पण ही काय पळवाटा काढायला येते काय दुसरं? कर्जमाफी इलेक्शन मुळे आपलं लोकांनी ही समजून काढायला ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही। काय काय वाटतं निर्णयावर सरकारच्या? काय नाही, सरकारनं फक्त पहिलं कर्जमाफी करावी। एकूण जर बघितलं तर सांगा काय काय भावना आहेत? सोडा, हे असं बोला। सरकारनं नुसतं कर्जमाफी करू नये, शेतकऱ्याला भाव देणं गरजेचं। शेतकऱ्याच्या कशाच्या वस्तूला भाव नाही, काही नाही। नुसतं ह्यांनी लुटायला भाव आहेत, लुटायला ह्यांनी जमतंय, कितकाली बी घोटाळे करतात, पण शेतकऱ्याला म्हणलं की ही फक्त इलेक्शनात ह्याच्यामध्ये भाषणातच तेवढं मोठं मोठं बोलतात। शेतकऱ्याच्या ह्याच्यावर सारखे दुखावर मीठ सोडतात, कुणी बी असो, काँग्रेस असो, BJP असो, कुणी काय करीत नाही शेतकऱ्याला। नुसतं फक्त शेतकऱ्याला आधार आहे यांचा। अतिवृष्टीनं शेतकरी पिचलेला आहे आणि आता निवडणूक आहे, त्या सरकारनं त्या तोंडावरती हा निर्णय जरी घेतला असला तरी शेतकऱ्यांच्या भावना आहेत, संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत। सगळ्यात मोठी प्रतिक्रिया आहे शासनानं ही जरी आता निर्णय घेतला असला, एक प्रकारची पळवट असून कर्जमाफीचा निर्णय जो आहे तो लवकरात लवकर सरकारनं घ्यावा, तोच शेतकऱ्यासाठी आनंददायी असेल, अशा कुठेतरी भावना हे शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।